नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा क्रिएटर मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंबंधित महत्त्वाचे असे 5 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंबंधित सर्वात महत्त्वाचा प्रश्न बघा, नारी शक्ती दूत ॲप बंद का आहे? तर मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲप गेल्या 4 ते 5 दिवसापासून बंद पडलेला आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काही महिलांचे फॉर्म अजूनही भरायचे बाकी आहेत, तर काही महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत, तर काही महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग मध्येच आहेत। मित्रांनो, ॲप बंद पडण्याचं कारण असं आहे की ॲपवर शासनामार्फत चेकिंग सुरू असल्या कारणामुळे ॲप बंद आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंबंधित महत्त्वाचा दुसरा प्रश्न बघा, खात्यात पैसे कधी जमा होणार? मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ज्या महिला पात्र ठरल्या आहेत, म्हणजे ज्या महिलांना अप्रूव्ह म्हणून मेसेज आला असेल तरच त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात 3000 रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती शासनाकडून मिळाली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंबंधित तिसरा महत्त्वाचा प्रश्न बघा, नवीन फॉर्म भरले जाणार की नाही? म्हणजे मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲपवर आता नवीन फॉर्म हे ॲक्सेप्ट करणं बंद झालेले आहेत। मित्रांनो, काही महिलांचे फॉर्म हे अजूनही भरायचे बाकी आहेत आणि काही महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट पण झालेले आहेत। मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲपवर आता ह्या महिला फॉर्म भरण्याचा प्रयत्न देखील करत आहेत। नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड असा एरर दाखवत आहे। तर मित्रांनो, काही काळजी करू नका, यावर काहीतरी उपाय निघणारच आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंबंधित चौथा महत्त्वाचा प्रश्न बघा, रिजेक्ट झालेले फॉर्म पुन्हा भरल्या जातील का? मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला अपात्र ठरल्या, म्हणजे ज्या महिलांची फॉर्म हे रिजेक्ट झाले आहेत, त्या महिलांनी फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्या डॉक्युमेंटमुळे ज्या कागदपत्रामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तेच त्यावरती अपलोड करा, अन्यथा अर्जासोबत काहीही छेडछाड करू नका। ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्या महिलांनी सध्या फॉर्म भरू नका, कारण नारी शक्ती दूत हे ॲप आणि शासनाकडून आलेलं पोर्टल दोन्हीही बंद पडलेलं आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंबंधित सर्वात महत्त्वाचा प्रश्न सर्वांच्या मनात पडलेला की ॲप कधी सुरू होणार आहे? मित्रांनो, नारी शक्ती दूत हे ॲप गेल्या 4 ते 5 दिवसापासून बंद पडलेलेच आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। मग आता ज्या महिलांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत त्यांना या ॲपवर खूप अडचणी जात आहेत। ते फॉर्म भरण्याचा प्रयत्न देखील करत आहेत, पण त्यांचा फॉर्म ॲक्सेप्ट होत नाही। तर अशी काही काळजी करू नका मित्रांनो, या ॲपवर शासनामार्फत फॉर्मची पाहणी सुरू असल्या कारणामुळे ॲप बंद ठेवलेलं आहे आणि नवीन फॉर्म हे ॲक्सेप्ट करणंही बंद केलेले आहे। त्यामुळे ॲपवर लोड सुद्धा येत आहे। पाहणी झाल्यानंतर हे ॲप सुरळीतपणे सुरू होईल।